नमस्कार. आज आपण या ठिकाणी सतेज कृषी कोल्हापूर जे चालू आहे यामध्ये सामाजिक वनीकरण विभाग जो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा त्यांच्या स्टॉलवरती आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत त्यांची टीम आहे. त्यामध्ये पाटील मॅडम असतील, मोहिते सर आहेत, भोसले सर आहेत आणि गायकवाड मॅडम आहेत. तर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खरं तर ज्यावेळी ऍग्रिकल्चरमध्ये आम्ही काम करत असतो त्यावेळी कृषी उत्पादन घेणं हे प्रत्येक शेतकऱ्याच त्या ठिकाणी ध्येय आहे. त्या निमित्तानं अधिकाधिक उत्पादन घेणं, अधिकाधिक पैसा मिळवणं हे अपेक्षित आहे आणि ते आजच्या काळानुसार करावं देखील लागते. परंतु तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना माझं एक असं म्हणणं आहे की शेती करता करता आपण बऱ्याचदा शेतीमध्ये असणारी झाडं होती मोठी, आंब्याची असतील किंवा पिंपळ असतील, वड असतील, ही झाडं बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी तोडून टाकली, मोडून टाकली किंवा बऱ्याचदा आपली जी नॅचरल टोपोग्राफी होती जमिनीची ती देखील आपण डिस्टर्ब केली. तर पुन्हा एकदा आता असं व्हायला लागलं की मातीचा सेंद्रिय कर्ब कमी व्हायला लागलाय, हुमस कमी व्हायला लागलाय आणि वनीकरणाच्या किंवा वन विभागाकडनं खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न देखील चालू आहे की वृक्षवाढ व्हावी, वृक्ष रोपाती लावेल. तर त्या अनुषंगानं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आजचा शेतकरी जो आहे 1 एकर असेल, 2 एकर असेल, 4 एकर असेल, तर त्यामध्ये ऊस असेल, सोयाबीन असेल, कपास असेल किंवा इतर सर्व पिकं घेता तो आपल्या वन विभागामार्फत जी काही आपली झाडं आहेत किंवा वृक्ष आहेत त्यांची जोपासना करत पर्यावरणाला समतोल अधिक त्याचं उत्पादन वाढेल अशा प्रकारच्या योजना आपल्याकडनं काही तुम्ही सांगू शकता? नक्कीच. तर आपल्याकडे सध्या पांगवून कृषी लाभ या अंतर्गत इनपुट दर शेतकऱ्यांसाठी 3 वर्षासाठी अनुदान देतो आणि त्याच्यामधून त्याचा आर्थिक स्तर उंचावेल ते आणि प्लस त्याच्यामध्ये पर्यावरणाला समतोल देखील साधला जाईल यासाठी ही योजना आहे. तशीच दुसरी योजना आहे कन्या वन समृद्धी, म्हणजे ज्यांच्या घरी कन्या जन्माला येते त्या मुलींसाठी आपण 10 रोपे तिच्या नावानं देतो की जेणेकरून ती मोठी होईल. समजा त्याच्यामध्ये आपण 5 सागाचे असतील, 5 फळझाडं असतील आणि हा 20-22 वर्षामध्ये तिचं शिक्षण असेल, तिचं लग्न असेल तर त्या झाडांचा तिच्यासाठी तो उपयोग व्हावा, म्हणजे तिच्या आईवडिलांचा तो भार नसावा यासाठी ही खूप सुंदर योजना शासनानं अंमलात आणलेली आहे. बरेचसे आपले त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित लाभार्थीचा लाभ. खूप छान. आता कन्या वन समृद्धी मला वाटतं की मला सुद्धा ह्या योजनेविषयी तितकं माहित नव्हतं. परंतु ज्यावेळी एखादी मुलगी आपल्या घरी जन्माला येते, आजही लोकांना वाटतं की मुलगी जन्माला आली म्हणजे माझ्यासाठी ती ओझ आहे. परंतु ज्यावेळी तिच्या नावानं तुम्ही 10 वृक्ष लावताय ते बरोबर ती ज्यावेळी 20-21 वर्षाची होईल त्यावेळी 20 ते 21 वर्षामध्ये ते 10चे 10 वृक्ष जर आपण चांगले जोपासले तर त्याच्यामधलं एक वेगळ्या प्रकारचं अर्थशास्त्र 100% निर्माण होऊ शकतं आणि ही प्रत्येकाला त्या ठिकाणी लक्षात घेण्याची बाब आहे. तर आपलं याविषयी काही मत तुम्ही मांडू शकता? जोपासना निसर्गाची असतो या अंतर्गत पण 3-4 प्रकारचे वृक्ष त्याने की बाबा शुभेच्छा वृक्ष वेगळ्या वर्षभरात गावात जन्मलेले पालक आहेत त्यांच्या संबंध कुटुंबांना आपण. त्यानंतर शुभमंगल वृक्ष, दरवर्षी एखाद्या गावातून मुलगी तरुणाची विवाह वगैरे होतो त्यांना रोप जी ती रोप जगवायचं काम करावं. त्यानंतर आनंद वृक्ष दरवर्षी 10वी 12वी मुलगी जे पास होतो त्यांनाही आपण रोप त्याची जोपासना करावी. त्यानंतर माहेरची साडी म्हणणे जी मुलगी लग्न होऊन खरं तर तुम्हाला सांगतो की आज मी म्हणजे सामाजिक वनीकरण विभाग आहे त्यांच्या कार्यालयाला मी सलाम करतो. म्हणून तुम्ही आतापर्यंत काय तुम्हाला सांगतो आनंद योजना आहे, जीवन ज्योती योजना आहे, ही LIC मध्येच असतं. एवढंच फक्त आम्हाला अपेक्षित आहे. परंतु सामाजिक वन विभागाकडनं सुद्धा अशा प्रकारच्या योजना की एवढ्या बारकाव्यानं की एखादी मुलगी लग्न होऊन जाते तर तिच्यासाठी माहेरची साडी म्हणून योजना आहे किंवा एखादा लहान मुलं आहे त्यासाठी शुभेच्छा पूर्ण आहे किंवा त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर तुमची निधन झाली वयस्कर व्यक्ती तिच्या त्या ठिकाणी स्मृती म्हणून एक योजना आहे. तो सुंदर रचना आहे. परंतु बऱ्याचदा या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात आणि खरं तर तो जो उद्देश आहे की ही सगळी आपल्यापर्यंत माहिती पोहोचावी आणि यातनं आपण याचा लाभ घ्यावा. मला वाटतं भोसले सर आपण थोडंसं महात्मा गांधी रोजगार योजना या योजनेअंतर्गत आपण शेतकऱ्यांचा एक आर्थिक स्थान उंचावे या दृष्टिकोनातून तसेच आपलं पर्यावरणाचा संपत कसा सांभाळू या दृष्टीने आपण त्यांना टिश्यू कल्चर रोपटे
तसेच स्थानिक रोपे पण आपण बांबूची आणि सागवान किंवा इकडची आपली जी इमारती लाकूड आहे त्या प्रकारची पण आपण त्यांना रोपे या योजनेतून देतो. 3 वर्षासाठी ती योजना आहे. 3 वर्षासाठी आपण त्यांना अनुदान देतो. त्यांना शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये किंवा त्या शेतीच्या बांधावर ती रोपं तो करू शकतो. म्हणजे त्याच्या करून करा अशा प्रकारे आमचा बांबू लागवडीविषयी देखील सांगितलं. आज भारतामध्ये बांबू मिशनच्या अंतर्गत खूप मोठं काम चालू आहे. तर मॅडम मी तुमच्याला परत येतो की बांबू लागवड यापुढे खरोखर शेतकरी संपन्न कशा प्रकारे होऊ शकतो, बांबू लागवड कोणी करावी याच्याविषयी तुम्ही तुमचं मत मांडलं. बांबू आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असतात. आता अगदी बांबू आता तिथे पण उभा करत येते घरी मिस्टर त्याच्यामध्ये तो सुद्धा प्रकार आहे की तो वेळो असते, तो बांधकामासाठी उपयोग येतो. जे मेस्काटे असते ते वेगवेगळे प्रकारचे आपण ते पुरुष समाज आपला जे करतो त्या पद्धतीनं आहे. आणि त्याच्यामध्ये सर आता पुढं बांधकामाकडे लागलेला बांबू बांबू असते अगदी परवाच तरी तुमच्याकडे विधवा लावतात की बांबू कसं असतात त्यांनी अगदी टी-शर्ट सुद्धा तयार केली. हो टी-शर्ट आहे, सॉक्स आहे. आहे की ते म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला ते थंड लागले झेंडूमध्ये म्हणजे उष्णता जाणवेल म्हणजे फाटा पेता येईल आणि त्या अनुषंगानं ते पर्यावरणाचा समतोल आपल्याला साधता येईल. ठीक आहे. त्यात नाही मॅडम तुम्ही बांबूविषयी सांगितले किंवा सागवान जरी लावलं, आज बऱ्याचदा लोकांना शेत पाडून लागवड करणं वृक्षांची एवढं सोपं नाहीये. परंतु बांधावरती ज्यावेळी वृक्ष लागवड करतोय त्यावेळी सागवान लागवड असेल किंवा मोहगुणीची लागवड असेल त्याच्याविषयी त्याचं अर्थशास्त्री पुढे लोकांना सांगितलं. आता माननीय मोहिते साहेबांनी सांगितलं की रोजगार हमी अंतर्गत ते अनुदान येत आणि ते 3 वर्षासाठी शेतकऱ्यासाठी असतं. तुमचं जितकं क्षेत्र असते त्याच्यामध्ये बाबा किती प्रमाणात ते वृक्ष बसतात त्या प्रमाणात तुम्हाला ते अनुदान आम्ही त्याप्रमाणे वितरित करतो, जेणेकरून बाबा तो आर्थिक स्तरही उंचावेल, पर्यावरणाचा रेशोही समतोल राहील आणि काही ठिकाणी अंतर्गत पीक सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. असं की नाही बाबा त्याच्यामध्ये संपूर्ण झाडं लावलेली आहेत आणि आता मी बाकी अगदी भाजीपाला जर घ्यायचा म्हणजे मला शक्य नाही तर ती त्याच्यामध्ये सर कोणतीही अट नाहीये. त्या संबंधित बाबा तुम्ही ते प्रोटोकॉल पाळून त्याच्यामध्ये आंतरपीक सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तोही तुमचा चरित्र चालण्यासाठी याचा आणि फायदा. आंतरपीक घेता सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे वृक्ष लागवड आपण केलेली आहे त्याचा पाला पाचोळा ज्यावेळी मातीमध्ये पडतो त्यातलं जो काही एनपीके तयार होतो की तुम्हाला अतिरिक्त पुन्हा युरिया किंवा केमिकल फर्टिलायझर जास्त वापरायची गरज पडत नाही. त्यामुळं वृक्ष लागवड त्यातनं मग अॅग्रो फॉरेस्ट्री असेल किंवा पर्माकल्चर असेल अशा प्रकारच्या मार्गाने जर गेला तर 100% शेतकरी मला वाटतं की चांगला आणि सुखी होऊ शकतो. बऱ्याचदा आपण एकच लागवड 5-5, 6-6 एकर करत असतो, परंतु दरम्यानच्या काळामध्ये जर आपल्याकडे फळझाडं असतील, इतर काही वृक्ष असतील तर आपलं अर्थशास्त्र 100% चांगल्या प्रकारे अधोरेखित होऊ शकतं. तर यातनं पुन्हा मॅडम की ज्यावेळी वन विभागातर्फे तुमचं काम चालतं त्यातनं ऍज अ ऍग्रिकल्चरची आम्ही पदवीधर म्हणून किंवा महाविद्यालय म्हणून किंवा समाज म्हणून एक तुमच्याशी आम्ही कनेक्ट होण्यासाठीचा जो मार्ग आहे तो थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. आता कनेक्ट व्हायचं म्हटलं तर आपण सामाजिक वनीकरण अंतर्गत आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये कार्यक्रम घेत असतो, संबोधन करत असतो, ते ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम घेत असतो आणि म्हणजे प्रचार आणि प्रसिद्धी या म्हटल्या अंतर्गत म्हणजे जास्तीत जास्त आपण म्हणजे महिला असतील, ग्रामस्थ असतील यांच्याशी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये जातो त्यावेळी ह्या सगळ्या आमच्या योजनांची माहिती देतो, जेणेकरून जे भविष्य आहे म्हणजे थोडक्यात आपली जी मुलं आहेत हे आपलं उद्याचं भविष्य आणि त्यांच्यामध्ये हे बी रुजणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आमचा जास्तीत जास्त भर तिथेही असतो आणि जेणेकरून आपलं जोपर्यंत आपण तिथं जात नाही तोपर्यंत आपलं ते कम्युनिकेशन होत नाही आणि ही साखळी अशीच चालावी यासाठी आपला हा भाग निरंतर कार्य करत आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आणि हा खरं तर सामाजिक वनीकरणाचा स्टॉल बघितल्यानंतर मला एक अंतर्गत वाटलं की या स्टॉलचा व्हिडिओ करायला पाहिजे आणि तो घराघरामध्ये पोहोचायला पाहिजे. तर जे कोणी लोक तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो अवश्य मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपलं जीवन हे फक्त झाडावरतीच अवलंबून आहे. जोपर्यंत आपण झाड जोपासत नाही तोपर्यंत आपली पुढची पिढी जोपासली जाऊ शकत नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.